नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो MSME 2008च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता आणि अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ना, MPSC ची कंबाईन ग्रुप बी आणि सी ला विचारले जातात, सरळ सेवेला विचारले जातात आणि त्याचप्रमाणे जे तलाठीची एग्जाम होते त्यासाठी पण विचारले जातात, क्लर्कला पण हेच प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, तर काय म्हटलेलं आहे की व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाइन वर्ड्स। एक वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये एक अंडरलाइन केलेला शब्द आहे आणि त्या शब्दामध्ये जे आहे ना नाउनचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। ठीक आहे, तर आता बघा शब्द काय होता, वाक्य बघा, इंटिग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी। आता इंटिग्रिटी म्हणजे काय असते, प्रामाणिकपणा हा सर्वात चांगला गुणधर्म आहे, बरोबर आहे। मग प्रामाणिकपणा जर का सर्वात चांगला गुणधर्म असेल तर मग इथं जे इंटिग्रिटी जे आहे ना, हा नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। प्रामाणिकपणा याला मराठीत म्हणतात प्रामाणिक। प्रामाणिक किंवा याला अस्सल पण म्हटलं जाते किंवा जे आहे ना एके एकोपा असं पण म्हटलं जाते, बट वाक्यानुसार त्याचं मिनिंग येते प्रामाणिकपणा। आता पहिलं ऑप्शन काय म्हटलेलं आहे, कॉमन नाउन। कॉमन नाउन म्हणजे काय असते, सामान्य नाम। मग सामान्य नाम काय असते, जसं की आपण म्हणतो बॉय म्हणजे मुलगा, गर्ल म्हणजे काय मुलगी, वुमन झालं, मॅन झाला। अशा प्रकारे मी बॉय म्हणत असेल तर कुठल्या तरी एका मुलाचं नाव नाही घेत, गर्ल म्हणत असेल तर एखाद्या मुलीचं नाही आहे। त्या याच्यामध्ये जेवढ्या मुली असतील ना वेगवेगळ्या टाईपच्या किंवा वेगवेगळ्या टाईपचे मुलं जे असतील ते सर्व येतील। ठीक आहे, म्हणजे हे तर नाही होणार इंटिग्रिटी प्रामाणिकपणा। ठीक आहे, हे ऑप्शन नाही आहे तिथं। नंतर प्रॉपर नाउन काय असते, विशेष नाम। प्रॉपर नाउन विशेष नाम म्हणजे बघा, राम झालं, त्याच्यानंतर श्याम झालं, त्याच्यानंतर काय असते माधुरी झालं। हे जे आहेत ना हे आपले काय माहित आहे का, प्रॉपर नाउनात एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, ठिकाणाला, वस्तूला ज्या नावानं ओळखतो ना आपण ते प्रॉपर नाउन असते, म्हणजे हे पण नाही येणार तुमचं। त्याच्यानंतर 3 मध्ये बघा, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय असते, भाववाचक नाम, ज्याच्यातून भाव दिसतात। ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय असते की ज्या वस्तूला तुम्ही बघू नाही शकत, स्पर्श नाही करू शकत, ज्याची चव नाही, ज्याला वास नाही, ते भाववाचक नाम, जे तुमच्या हावभावातून व्यक्त होत असते। मग प्रामाणिकपणा कसं तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, याच्यातून दिसेल तुम्हाला, तुम्ही त्याला टच नाही करू शकत। म्हणजे इंटिग्रिटी जे आहे ना हे 3 नंबरचं ऑप्शन आपलं फॉलो होणार आहे। आणि कलेक्टिव्ह नाउन जे असते ना याला समूहवाचक नाम म्हणतात। समूहवाचक नाम म्हणजे हे कलेक्टिव्ह नाउन तर येणारच नाही, आपलं जे आन्सर येईल ना 3 नंबरचं जे भाववाचक नाम म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे आहे ना ते आपला आन्सर असणार आहे। ठीक आहे, एवढ्या साधे जे आहे ना याचे आन्सर काढले जातात। अशाच नवनवीन ट्रिक शिकण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।